ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण ही दृश्य सध्या पाहतो उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीतली ही दृश्य आहेत। अक्षय शिंदेचा मृतदेह आता इथं घेऊन ही शववाहिनी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। स्थानिकांनी खरंतर या अंत्यसंस्काराला विरोध केलेला होता, मात्र स्थानिकांचा विरोध लक्षात घेता पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। शेकडोंच्या संख्येने पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत। मृतदेह घेऊन शववाहिनी आता दफनविधीसाठी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। अक्षय शिंदेवर काहीच वेळात आता अंत्यसंस्कार केले जातील। काही वेळापूर्वी कळवा हॉस्पिटलमधून अक्षयचा मृतदेह घेऊन त्याचं कुटुंब स्मशानभूमीकडे निघालेलं होतं आणि आता उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षयचा दफनविधी पार पडणार आहे। पोलिसांनी या स्मशानभूमीमध्ये जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणलेला आहे। तर या स्मशानभूमीमध्ये अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सुरेश, हॅलो सुरेश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा अजिंक्य, आता आपण जर पाहिलं तर उल्हासनगरच्या शांतीनगर या ठिकाणी जर पाहिलं तर आता अक्षय शिंदे जो आहे त्याचा मृतदेह जो तो या ठिकाणी आलेला आहे आणि आता या लाईव्ह दृश्यामध्ये आपण बघतोय या ठिकाणी पोलीस आहेत आणि त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि आता अगदी काही क्षणामध्ये त्याच्यावरती दफनविधी जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। आणि आता पोलीस आणि या सगळ्या अगदी या गाडीला जर आपण जर पाहिलं की अँब्युलन्स या ठिकाणावरून आली, उल्हासनगरच्या दिशेने जेव्हा आली त्यावेळेस त्या अत्यंत पोलिसांनी गुप्तता बाळगलेली आहे, कारण की या अँब्युलन्सच्या मागे आणि पुढे मागे आणि पुढे कुठलेही पोलीस आणि कुठलीही यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती। गुप्त पद्धतीने ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती शांतीनगर स्मशानभूमीच्या गेटवरती आली आणि ती आत्ता या ठिकाणी आली आणि आत्ता ज्या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे त्या ठिकाणी अक्षयची मृतदेह जो आहे तो आता खाली घेतील। आपण जर पाहिलं तर ह्या ॲम्ब्युलन्समध्ये त्याचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याला आता काही क्षणामध्ये या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होतील। त्यामुळे पोलिसांनी खूप गुप्तता जी आहे ती या ठिकाणी पाळलेली आहे। आजूबाजूला जर पाहिलं तर या सगळ्या शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेर शेकडो पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। पोलिसांची छावणी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि आता या ठिकाणी ही स्मशानभूमीच्या जवळ म्हणजे ज्या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे त्याच्याच बाजूला ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती येऊन थांबलेली आहे आणि त्या ठिकाणून त्या अक्षयचा मृतदेह जो आहे तो आता बाहेर काढतील आणि या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होतील। त्यामुळे आता पोलीस देखील या ठिकाणी सज्ज आहेत, त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले दिसत आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमधून ही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहे आणि पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे, काही नातेवाईक आहेत आणि त्या ठिकाणी आता तयारी देखील चालल्याचं या ठिकाणी दिसतंय। आपण जर पाहिलं तर एक पांढऱ्या कलरचा कपडा जो आहे तो त्या ठिकाणी टाकतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती जो अंत्यसंस्कार करण्यासाठी जी प्रक्रिया लागते, जी धार्मिक जो विधी असतो तो त्या पद्धतीने करताना आपण त्या ठिकाणी बघतोय आणि आता याच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते काही वेळामध्येच या ठिकाणी होतील आणि जोरदार तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे पोलिसांनी गुप्तता या ठिकाणी पाळलेल्या काही वेळापूर्वी जर या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ सुरू होता, कार्यकर्त्यांचा विरोध होता, मात्र हा सगळा विरोध कुठेतरी शमलेला दिसतोय, कारण की कुठेही आता या ठिकाणी कार्यकर्ते किंवा काही गोंधळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही। त्यामुळे आता जी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते या ठिकाणी होतील। खरं पाहिलं तर कोर्टाने आदेश दिले होते आणि सरकारने ती जबाबदारी देखील स्वीकारली होती की शनिवार रविवार या वेळामध्येच त्याच्यावरती अंतिम संस्कार करण्यात यावे आणि त्याचा अहवाल जो आहे तो कोर्टामध्ये सादर करावा असं कोर्टाने सरकारला सांगितलं होतं आणि सरकारने ती जबाबदारी देखील स्वीकारली होती आणि त्याच पद्धतीने आता सरकारने जबाबदारी स्वीकारल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि अखेर 5 ते 6 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी उल्हासनगरच्या शांतीनगर या स्मशानभूमीमध्ये त्याच्यावरती अंतिम संस्कार सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। अजिंक्य, बरोबर। सुरेश, आपण काही वेळापूर्वी म्हणालात की स्थानिकांनी तीव्र विरोध केलेला होता, मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने पोलीस इथं उपस्थित आहेत, त्यामुळे कुठेतरी स्थानिकांचा विरोध आता मावळलाय का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे?
निश्चितच अजिंक्य जर पाहिलं तर आपण एक तासापूर्वी या ठिकाणची जी परिस्थिती होती ती तणावपूर्ण होती, हाताबाहेर जाईल असं वाटत होतं की आता या ठिकाणी अंत्यविधी होणारच नाही, दुसरीकडे कुठेतरी होईल अशी चर्चा सुरू झाली होती। कारण की या ठिकाणी जो खड्डा खोदला होता तो खड्डा या कार्यकर्त्यांनी बुजवला होता आणि मोठ्या घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। मात्र पोलिसांनी ही सगळी घटना जी आहे, ही जी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आणली आणि नियंत्रणामध्ये आणून आता अगदी गुप्त पद्धतीने म्हणजे काही क्षणापूर्वी जी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे पुढे कुठल्याही प्रकारचे पोलीस आणि बंदोबस्त नव्हता। ठाण्यामधून जेव्हा ही ॲम्ब्युलन्स निघाली त्यावेळेस पोलीस बंदोबस्त होता, मात्र जेव्हा उल्हासनगरमध्ये ही ॲम्ब्युलन्सनी प्रवेश केला त्यावेळेस तिच्या मागे आणि पुढे कुठलेही पोलीस नव्हते। कारण की शांततेमध्ये तो उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीच्या गेटवरती ही ॲम्ब्युलन्स आली आणि गुप्तपणाने आतमध्ये आली आणि थेट खड्डा ज्या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे त्या खड्ड्याच्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येऊन थांबली आणि त्या ॲम्ब्युलन्समधून आता त्याचा मृतदेह जो आहे तो बाहेर काढलेला आहे आणि यावरती त्याचे आता अंतिम संस्कार होतील। त्याची जी पद्धत जी आहे ती त्यांच्या समाजामध्ये जी काय पद्धत आहे त्या पद्धतीने आता त्याच्यावरती अंतिम संस्कार होतील, त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। मात्र पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। अजिंक्य, ठीक आहे सुरेश, असेच आमच्या सोबत राहा। आपण ही दृश्य दाखवूया प्रेक्षकांना। उल्हासनगर स्मशानभूमीतनं ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। उल्हासनगरमधल्या शांतीनगर इथल्या स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। एन्काउंटर नंतर 7 दिवसांनी त्याच्यावर आता अंत्यसंस्कार होत आहेत। मात्र अक्षय शिंदेच्या दफनविधीला उल्हासनगरमधल्या काही स्थानिकांनी विरोध केलेला होता। जो खड्डा अक्षयच्या दफनविधीसाठी खणण्यात आलेला होता तो देखील काहींनी बुजवलेला होता। त्यामुळे तीव्र विरोध लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला होता। काही वेळापूर्वी अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन शववाहिनी ही दाखल झाली होती उल्हासनगरच्या या शांतीनगर स्मशानभूमी परिसरामध्ये। त्याचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात त्याच्यावर दफनविधी केले जातील। उल्हासनगर स्मशानभूमीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो आहोत मोठ्या संख्येने पोलीस इथं उपस्थित आहेत आणि सध्या आपण स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी थोड्याच वेळात अक्षय शिंदेचा दफनविधी पार पडणार आहे। इथं जेसीबी देखील बोलावण्यात आलेली होती, मागवण्यात आलेली होती खड्डा खणण्यासाठी म्हणून आणि काही स्थानिकांनी इथं येऊन हा खड्डा बुजवलेला होता। तो खड्डा पुन्हा एकदा खणण्यात आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। एन्काउंटरची घटना घडून 7 दिवस उलटून गेलेत आणि या 7 दिवसांनंतर आता अक्षय शिंदेवर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधी केले जातील। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेच्या दफनविधीला उल्हासनगरमध्ये मोठा विरोध झालेला होता। हा सगळा विरोध लक्षात घेता पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। कोणतीही अनुचित घटना होऊ नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। राज्य सरकारने सुद्धा हायकोर्टात आश्वस्त केलेलं होतं की अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल। त्या अनुषंगाने जागा शोधणं सुरू होतं। अखेर उल्हासनगरच्या या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधीसाठीची जागा देण्यात आल्याचं समजलेलं होतं आणि आपण आता पाहतो आहोत या दृश्यांमध्ये थोड्याच वेळात उल्हासनगरच्या या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेवर दफनविधी केली जाणार आहे। कळवा हॉस्पिटलमधनं अक्षयचा मृतदेह घेऊन त्याचं कुटुंब स्मशानभूमीकडे निघालेलं होतं आणि काही मिनिटांपूर्वीच ॲम्ब्युलन्स ही या ठिकाणी दाखल झालेली होती। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेचा दफनविधी आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। पोलिसांनी या स्मशानभूमीमध्ये जेसीबीच्या मदतीने एक खड्डा देखील खणल्याचं आपण पाहिलेलं होतं। आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या। अक्षय शिंदेचे नातेवाईक सुद्धा आता इथं दाखल झालेले आहेत। अक्षय शिंदेचे आई वडील त्याच्या मृतदेहासोबतच या ठिकाणी आलेले होते, मात्र आता इतरही काही नातेवाईक या ठिकाणी दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय।
अक्षय शिंदेच्या दफनविधीला उल्हासनगरमध्ये मोठा विरोध झालेला होता. विरोध करणाऱ्या काही नागरिकांची, काही स्थानिकांची पोलिसांनी धरपकड देखील केल्याची माहिती मिळालेली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.